कोल्हापूर शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून रक्त मिळत नसल्याने अनेकांना अडचणी आल्या। हे ओळखून पन्हाळा तालुक्यातील कोतुल येथील महाराष्ट्र नागरी पतसंस्थेचे संचालक SD पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन DG पाटील होते। एक सामाजिक बांधिलकी म्हणून युवकांना प्रोत्साहन मिळावे व रक्तदान हे श्रेष्ठ दान ही संकल्पना राबवून पाटील यांनी युवकांना नवा संदेश दिला। प्रत्येक वेळी नवनवीन समाजासाठी काहीतरी वेगळं करायचं ठरवून SD पाटील युवा मंच व महाराष्ट्र उद्योग समूहाने यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन RS पाटील यांनीही या उपक्रमाबाबत चांगला संदेश दिला। ज्येष्ठ नेते महाराष्ट्र उद्योग समूहाचे नेते DG पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। 46व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 46 युवकांनी रक्तदान केले। या प्रसंगी सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच अजित पाटील, संचालक सुभाष पाटील, जयसिंग गुरव, जगन्नाथ माने, संभाजी कराळे, रवींद्र सावंत, संतोष सूर्यवंशी, संतोष पवार, रामचंद्र पाटील, सुदाम कांबळे, पदाधिकारी, संचालक, कर्मचारी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर। नमस्कार, माझं नाव स्वाती सयाजी सोळशे। मी बाबासाहेब पाटील कॉलनी मनेनमाळ उंचगावमध्ये माझा घरीच निशा कलेक्शन नावाचा कापड व्यवसाय आहे। जेव्हा मला दुकानासाठी भांडवलाची गरज होती त्यावेळी मला महालक्ष्मी भिशी समजली। त्यावेळी मी सेव्हिंग करून मला महालक्ष्मी भिशीकडून भांडवल उभं करण्यासाठी मदत झाली। मी महालक्ष्मीच्या भिशीच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन मी माझं तिथं सेव्हिंग अकाउंट उघडलं। माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा महालक्ष्मी भिशी जॉईन करा आणि आपला व्यवसाय वाढवा।